नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता काही वेगळंच वळण आपल्या सर्वांच्या समोर येणार आहे. तर आता जे काही कामिनी आता कमळीच्या कुटुंबावरती, खऱ्या कुटुंबावरती आता अत्याचार करत होती, त्यांना सतत दुःख देत होती, ते दुःखाचं डोंगर त्यांच्यावरती आणत होती. आता त्या कामिनीला अशी काही अद्दल शिकवणार आहेत ते म्हणजे आजोबा. तर खरंच आता आजोबा चक्क असा काही शुद्धीवरील धमाका करणार आहे की पूर्ण कुटुंबामध्ये फक्त आनंद पसरणार आहे. तर इकडे मात्र कामिनीची चक्क बोलती बंद होणार आहे. तर हो, आता मालिकेमध्ये काही वेगळा टर्न होताना आपल्या सर्वांसमोर येणार आहे. तर हा नेमका काय आहे आणि कशी मालिकेमध्ये लवकरच जबरदस्त ट्विस्ट येणार आहे आणि हा ट्विस्ट आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढा आवडणार आहे की आपण कमळी मालिका कधीच मिस करणारच नाही आहे. हो, तर आता कमळी मालिकेमध्ये नेमकं काय होणार आहे आता हे लवकरच आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता आजोबाच्या रूममध्ये कामिनी येते आणि कामिनी बोलते की म्हाताऱ्या, तू कसा ना चांगला होतो हे मी बघणारच आहे. हे बघ, आज 2 ते 3 दिवसामध्ये फक्त तुझ्या मरणाची जी काही ही रेषा आहे ना तुझ्या हातावरची, ही लवकरच रेषा खतम होणार आहे आणि तू मरणार आहेस. आता तू बोलत असणार की हे मला कसं माहिती? तर हे कारण मीच तुझं मरण ठरवणार आहे की तू कोणत्या दिवशी या जगातून नाहीसा होणार आहे. तर इकडे मात्र आता आजोबाला ना कुठं शुद्ध असते. आजोबा थोडं तिचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा आता इकडे लगेच अन्नपूर्णा दुसरीकडे आजोबांसाठी खूप प्रार्थना करते आणि देवी आईची खूप मोठी अशी पूजा आयोजित करते गुरुजींच्या हाताने. आता चक्क गुरुजी आजोबांसाठी खूप मोठी पूजा आयोजित करतात. तर त्याच पूजेच्या दिवशी आता ही कामिनी बोलते की रागिनी, हे म्हातारी कितीही मोठी पूजा करू दे, ही पूजा मी आता सफल होऊ देणार नाही. कारण आता या पूजेत मी विरजण टाकणार आहे आणि लवकरच या म्हातारेला या पूजेच्या दिवशीच मी नष्ट करणार आहे आणि नाहीसं करणार आहे. त्यावर आता इकडे दुसरीकडे मात्र कमळी तिच्या आईवरती खूप नाराज असते. ती काहीही बोलत नाही. तर ऋषी मात्र तिच्या प्रेमात वेडा झालेला असतो. ऋषीने ठामपणे निर्णय घेतलेला असतो की काहीही झालं तरी कमळीला घेतल्याशिवाय मी मुंबईत जाणार नाही. तेव्हा आता सरू बोलते की हे बघ बाळा कमळी, आता लवकरच कॉलेज उघडणार आहे आणि मला असं वाटते की तू ऋषीसोबत कॉलेजमध्ये जा आणि मुंबईमध्ये खूप मोठं तुझं स्वप्न जे काही मुंबईमध्ये तू घेऊन गेली ते स्वप्न तू पूर्ण कर. आणि स्वप्न पूर्ण झाल्यावरती आपल्या या सिद्धटेक गावात येऊन आजोबांच्या नावांनी तू एक स्कूल उघड आणि हे सर्व बघून मात्र मी खरंच खूप भाग्यवान ठरणार आहे. त्यावर आता लगेच कमळी बोलतो की आई सांग ना, कारण कमळी खूप रागात असते. आई सांग ना, तू माझ्यापासून असं का लपून ठेवलं की तू एवढ्या दिवस झाले ऋषी सरांच्या घरी साधना मावशी बनून होती पण तू मला का बोलली नाही? अगं माझ्या डोक्यात ना सतत तीच गोष्ट येत आहे गं. आणि अजून काय रहस्य तू माझ्यापासून लपून ठेवले? आबाचं लपून ठेवलं, तू सरू नव्हे तर साधना बनून ऋषी सरांच्या घरी राहिली ते सुद्धा लपून ठेवलं. माझ्या वडिलाबद्दल मला कधी काहीही तू सांगितलं नाही. माझे वडील कोण आहेत हे सुद्धा एक रहस्य बनवून तू लपून ठेवलं. माझी फॅमिली कोण आहे आणि मी कुठं होती, माझी फॅमिली कोणती आहे, कधी माझ्या फॅमिलीविषयी, माझी आजी आजोबा कोणाविषयीही तुम्हाला कधी सांगितलं नाही. आई का असे रहस्य तू माझ्यापासून लपून ठेवतं गं? तुला तुझ्या मुलीवर विश्वास नाही आहे का? त्यावर आता सरू लगेच इकडे कमळीवरती हात उचलते आणि बोलते की काय गं माझ्या प्रेमात कमी राहिली आणि तुला का तुझ्या वडिलांविषयी जाणून घ्यायचं आहे? तेव्हा आता कमळी खूप हट्टाला पेटते आणि बोलते की जोपर्यंत तू मला माझ्या वडिलांविषयी सांगणार नाही तोपर्यंत आता ही कमळी मुंबईला जाणार नाही. आता काय तो निर्णय तुझा. तर इकडे मात्र आता पूजा आटोपली असते. पण पूजेच्या दिवशी आजोबाला नाहीसं करण्याचं या कामिनीने खूप जबरदस्त आणि भयानक प्लॅन रचलेला असतो. तो प्लॅन काही आता
साक्षात देवी आई काही तिचा पूर्ण होऊ देत नाही. पण आता त्याच पूजेच्या संध्याकाळी आता काही कारणास्तव कामिनी घरी नसतो आणि राजनसुद्धा मीटिंगसाठी बाहेर गेलेले असते. तर रागिनी कामिनीसुद्धा नसतो, फक्त आजी आणि आजोबा घरी असतात. त्याच संध्याकाळी आता खूप मोठा असा चमत्कार होतो आणि तिकडे रडत बसलेली एका चेअरवरती आजोबाच्या रूममध्ये विचार करत असलेली आपली अन्नपूर्णा आजी खूप रडत असते आणि तोच आवाज आजोबाच्या कानावरती पडतो आणि बोलतो. आजोबा अचानकपणे बोलतात की अन्नपूर्णा. तेव्हा आता असं आजोबाचा आवाज खूप दिवसांनी ऐकता क्षणी आता लगेच आजी उठते आणि आजोबाकडे धावत जाते. आजोबाचा हात आपल्या हातात घेते आणि बोलते की बरं वाटते ना तुम्हाला? तुम्ही मला अन्नपूर्णा म्हटले, तुम्ही बोलायला लागल्या. आज तर खरंच देवी आईची पूजा ना सफल झालेली आहे. त्यावर आता लगेच आजोबा बोलता की मला उठून बसव. आजी आता लगेच आजोबाला सहारा देत आता उठून बसवते आणि आता इकडे आजोबा ठणठणीत बरे होऊन बोलायला लागतात. तेव्हा आता लगेच इकडे आजी बोलते की मी राजनला कॉल करून बोलावते घरी आणि त्यांना सांगते की तुम्ही बोलायला लागले, तुम्ही ठणठणीत बरे झाले. तर आता आजोबा बोलतात, अन्नपूर्णा, मी खूप दिवस झाले माझी ही हालत कोणी केली या सर्व प्रश्नाची उत्तरे मी देतो. मला माहिती आहे की मी 18 वर्षापूर्वी कसं पडलो या सर्व प्रश्नाची उत्तरे मी तुला देतो. त्यावर इकडे आता आजोबा बोलतात की त्यापूर्वी मला सांग की ही कामिनी रागिनी कुठं आहेत अन्नपूर्णा. त्यावर आता असं आजोबा अचानक त्या दोघींना विचारतात म्हणून आजी सांगते की त्यांच्याशी तुम्हाला बोलायचं का. त्यावर आता इकडे लगेच आजोबा बोलतात की मला त्यांचा चेहरासुद्धा बघायचा नाही. मी का बघणार नाही त्यांचा चेहरा हे नंतर सांगतो. आताच्या आता तू माझ्यासोबत सिद्ध टेकला चल. त्यावर आता लगेच अन्नपूर्णा बोलते की काय आहे अहो, आताच तुम्हाला बरं वाटतंय ना आणि असं अचानक बरं वाटल्या सिद्ध टेकला कशाला. त्यावर आता आजोबा बोलतात की नंतर काय होणार मला माहिती नाही, पण आताच्या आता तू माझ्यासोबत सिद्ध टेकला चाल अन्नपूर्णा आणि मला बरं वाटते आता. त्यावर आजोबा आता लगेच अन्नपूर्णाचा सहारा घेत आता उभे राहतात आणि गाडीमध्ये आजी त्यांना बसवते आणि ड्रायव्हरला सांगते की सिद्ध टेकला आम्हाला घेऊन चल. तेव्हा आता आजोबा चक्क सिद्ध टेकला जातात. तेव्हा अन्नपूर्णा बोलते की तुम्हाला कमळीला भेटायचं आहे का, ती सुद्धा सिद्ध टेकची आहे. त्यावर आता आजोबा बोलतात की असंच काहीतरी समज, जेव्हा मी कमळीला भेटणार तेव्हा तुला सर्व काही कळणार अन्नपूर्णा, आता तू थोडा वेळ शांत राहा. तेव्हा लगेच आता आजोबा कमळीच्या घरी जातात. तिथं कमळी नसते पण तिची आई असते, ती म्हणजे गौरी. आजोबा लगेच आता गौरीला मिठी मारतात आणि बोलतात की पोरी कुठं होतीस तू? अगं किती या तुझ्या सासऱ्याला किती त्रास देशील. अगं मला जेव्हा उभंसुद्धा राहता येत नव्हतं तेव्हा क्षण मी तुझी वाट बघितली, पण तू कधी माझ्या भेटीला आली पण एका रात्रीत निघून गेली गं. असं का सोडून आली? अगं गौरी, तू हे चुकीचं वागलीस. असं ठीक नाही गं की तू त्या कामिनीच्या हाताखाली मला सोडून आली. त्यावर आता लगेच इकडे गौरी रडायला लागते आणि आजी बाजूला उभं राहून सर्व काही बघत असते. त्या दोघांचं बोलणं ऐकत असते. तर आजीसुद्धा आता गौरीला मिठी मारते आणि बोलते की गौरी कुठं होतीस तू. त्या आजोबा बोलतात की हे तू सर्व ठीक नाही केलं, त्या रात्री तू मला सोडून आली. त्यावर आता इकडे लगेच आजोबा बोलता की मग तुझं पण बरोबर आहे, तू फक्त आणि फक्त माझ्या नातीचा जीव त्या कामिनीपासून वाचवण्यासाठी निघून आली ना. तेव्हा आता लगेच इकडे आजी बोलते कामिनीपासून म्हणजे. त्यावर आजोबा बोलतात हे बघ गौरी, जेव्हा आपलं घर सोडून आली तेव्हा राजन आणि तू एका मीटिंगसाठी गेले होते आणि मी आणि गौरी घरी होतो. तेव्हा काही गुंडांनी म्हणजे कामिनीच्या गुंडांनी आमच्यावर खूप मोठा हल्ला केलेला होता आणि त्या गुंडांना मी अडवलं आणि म्हणूनच कामिनीने मला माडीवरतून ढकलून दिलेलं होतं आणि तेवढ्या टायमातच मी गौरीला आपल्या नातीला वाचव म्हणून असं ओढत तिला पळून जाण्याचं सांगितलं होतं. म्हणूनच ती पळून इथं सिद्ध टेकला राहण्यासाठी आली आणि म्हणूनच ती 18 वर्षापासून कधीही आपल्या घरी आलेली नाही आहे. कारण मीच तिला वचन मागितलं होतं की जोपर्यंत मी ठीक होत नाही तोपर्यंत माझ्या नातीला या घरी आणू नको. जोपर्यंत कामिनीचा खरा चेहरा सर्व लोकांसमोर तुझ्यासमोर राजनसमोर येत नाही तोपर्यंत माझ्या नातीला या घरात आणू नको. हेच वचन पाळण्यासाठी फक्त गौरी आता मुंबई सोडून सिद्ध टेकला आलेली होती. पण गौरी, आता हे वचन मी तुला स्वतः तोडायला सांगतो आणि आता तू माझ्यासोबत मुंबईला चाल. कारण आता आपल्या दोघांना मिळून त्या कामिनीला आपल्यासोबत
तिने जे कृत्य केलेलं आहे त्या कृत्याची तिला आता सजा द्यायचीच आहे. तिला आता तिच्या कर्माची फळं मिळालीच पाहिजे. तोपर्यंत हा आजोबा शांत राहणार नाही. आता या आजोबांवरती विश्वास ठेव आणि माझ्यासोबत तू मुंबईला चल. त्यावर आता इकडे लगेच अन्नपूर्णा बोलते की माझी नात कोण आहे? सांग ना गौरी, माझी नात कोण आहे? त्यावर आता गौरी बोलते की आई पण, तेव्हा आता लगेच आई पण बोलल्यावर आजोबा मधातच बोलतात, अगं अन्नपूर्णा, तुझी नात सतत तुझ्यासोबत होती आणि जेव्हा मला बोलता येत नव्हतं तेव्हा मी तुला सतत सांगत होते की तुझी कमळी हीच नात आहे. तेव्हा आता आजी खूप रडायला लागते आणि बोलते की माझी नात खूप दिवसापासून माझ्या डोळ्यासमोर होती पण मी तिला ओळखू शकले नाही. खरंच मी किती अभागी आहे. तर हे सर्व दाराची उभं राहिलेली कमळी ऐकते. तेव्हा आता कमळीच्या लक्षात आलेलं असतं की आज सकाळी ज्या गोष्टीवरून आपण वाद घातलेला होता की माझे वडील कोण आहे, तर माझे वडील दुसरे तिसरे कोणी नसून राजन आहे. तर ऋषीपर्यंत सुद्धा हे सर्व सत्य कळालेलं असतं ऋषीला. आता ऋषीला तर इकडं आनंदच झालेला असतं, कारण आता ऋषीच्या मनात एकच असते की आता खरंच कमळी अन्नपूर्णाची नात आहे, म्हणजेच आता आई स्वतः तिचा हात माझ्या हातात देणार आहे. तर इकडे मात्र आता कमळीच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात. आता ती आजोबाला घट्ट अशी मिठी मारते आणि बोलते की आजोबा तुम्ही ठीक झाले. खरंच आज माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की मी राजन सराची मुलगी आहे आणि आईने हे सत्य जरी लपवून ठेवले पण माझ्या आजोबांनी स्वतः हे सत्य मला सांगितलं. खरंच आजोबा आजीला ती मिठी मारल्यावर तिला खूप दिवसांनी तिचं पूर्ण कुटुंब मिळालेलं असतं. तेव्हा आता लगेच इकडे आजोबा बोलतात की तुम्ही दोघीसुद्धा माझ्यासोबत अन्नपूर्णा निवासमध्ये चला आणि त्यानंतर मला राजनला सरप्राईज द्यायचं आहे आणि हे सरप्राईज पार पाडल्यानंतर त्या कामिनीला स्वतः तिच्या कर्माची फळं द्यायची आहे. तर खरंच प्रेक्षकांनो, आता आजोबा शुद्धीवर येताच आता अन्नपूर्णा आजींची पूजा सफल झाल्यानंतर खूप मोठा चमत्कार होत मालिकेमध्ये काही वेगळंच वळण पाहायला मिळणार आहे. पण आता आजोबांचं बोलणं म्हणजे आता कामिनीच्या कर्माचे फळं तिला मिळणार. त्यानंतर आता खरंच कामिनीला काय नेमकी पनिशमेंट मिळणार आहे, आता कामिनीला कशा प्रकारे तिच्या कर्माची फळं मिळणार आहे, हे सर्व आता नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण पाहणारच आहोत. तर इकडे मात्र आता लवकरच कमळी आणि ऋषीच्या प्रेमाची फुलं लवकरच बहरताना आपल्याला मालिकेमध्ये दिसणार आहे. तर अशा प्रकारे कमळीला तर तिचं कुटुंब मिळालेलं आहे, पण खरंच आता नयनतारा आणि अन्नपूर्णा आजी परत आता कमळी आणि ऋषींना एकत्रित आणण्याचं ठरवणार आहे का, हे असं जबरदस्त ट्विस्ट आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या भक्तिसागर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जय कमळी मालिका तुम्हाला आवडते का नक्की कॉमेंट्स करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.